आपण आंदोलन करून करायला पाहिजे। हे जोपर्यंत यायले असं वाटते का लोकांना विरोध केला नाही तर जमलं रे बा आपली खिचडी सुजली, आणि हे असेच करतात। हे पहिले इम्प्लिमेंट करून पाहतात, विरोध झाला नाही चालू द्या। मी तुम्हाला सांगतो, यायनं एक GR आणला होता, ठीक आहे, ही इतके बदमाश आहे। यायनं GR आणला होता का ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत पटसंख्या 20च्या कमी आहे त्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात याव्या। मी व्हिडिओ घेतला, महाराष्ट्रभर लोकांना सांगितलं का ग्रामपंचायतचे ठराव पाठवा, का आमच्या गावात हे घिसण खाती येते, ठीक आहे, घिसण खाती माहिती आहे तुम्हाला, खाती ते बंटीवर आपलं धोपटी बेलनं घेऊन येते, एका गावात थांबते, सिजनेबल कुराडा सबला मबला पाजून देते। आता मला सांगा त्या घिसण खात्याचा ठाव ठिकाणा नाही। तो जर घिसण खाती तुमच्या गावात 4-5 वर्ष राहिला तिथं बिचारा स्थायिक होते, तशा लोकांना आपल्या पोरायला कुठं शिकवायचं? तो 10 किलोमीटरवर, तो गावातल्या शाळेत नाही पाठवत, तर तो खरंच 10 किलोमीटरच्या शाळेत पाठवू शकते का? या लोकांना सांगितलं का तुम्ही ठराव पास करा ग्रामपंचायतचे आणि सरकारच्या उरावर टाका। एवढा विरोध झाला का तुम्हाला सांगतो GR सरकारने रद्द करा लागला। जर याच्यावर आपण काही बोललो नसतो तर यायला तुम्हाला सांगतो बंद्या भारतातल्या मागच्या 10 वर्षात 2.5 लाख शाळा बंद पाडल्या। किती लाख? आणि सर्वात जास्त MP आणि UPीत आहे जिथं यायचं सरकार आहे। महाराष्ट्र हे संतांचे भूमी आहे, विचारांचं आहे, समाजसुधारकांचं राज्य आहे। आपण विरोध करतो अशा गोष्टीचा, म्हणून आपलं थोडंसं बरं चालू आहे। यायनं पुन्हा असं एक बदमाशपणा केली होती सरकारी नोकऱ्यामध्ये, मी आंदोलन केलं होतं। यायनं का केलं, या चोट्या आहे ना जेवढ्या बी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या 238 क्षेत्र, मग मेडिकल आरोग्य क्षेत्र असो, तिकडं महसूल असो, तिकडं पोलीस डिपार्टमेंट असो, तिकडं जिल्हा परिषद असो, गव्हर्नमेंटच्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या सगळ्या नोकऱ्या ह्या चोट्यानं प्रायव्हेटायझेशन केलं होतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरतीवर भरणार। आता हे पहा कसे करतात, याची नीती पहा, म्हणजे इकडं गुलाबजामू ठेवण खाले आणि मागून साले तुतारीचे ढोसे देईन, नाही तर मग मुस्कं बांधून ठेवण। मुस्कं माहिती आहे तुम्हाला? मुस्कं बैलाचं, म्हणजे खाले गुलाबजामू देईन, जिलेबी देईन आणि तोंडाले मुस्कं बांधत। यायनं का केलं, पॅरलमध्ये दाखवायला पोट्याले 70,000ची आम्ही भरती काढणार आहे, तुम्ही अभ्यासाला लागा। पोट्टे लायब्ररीत अभ्यास करत होते आणि इकडे GR काढला, पोट्याले माहीतच नाही। म्या पोट्याले सांगितलं लायब्ररीत बसायची वेळ नाही भाऊ, तुम्ही लागले नाही आणि भरती निघाली नाही तर पुरे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भरती, आणि कॉन्ट्रॅक्ट भरतीवर जर पोट्ट घेतलं तर 11 महिन्याच्या बॉन्डवर राहायची। जास्त टळटळ केली, अपोज केला, जगाच्या ढुंगणार लाटपर्यंत हकलून दिली, ठीक आहे। आता ह्या ढुंगण शब्द असंवैधानिक आहे का नाही मला माहीत नाही, पण दुसरा शब्द त्याच्यापेक्षा बेकार आहे, म्हणून तो मी वापरत नाही, ठीक आहे। तर विदर्भात त्याला ठेस म्हणते, बाकी पुण्याकडं पार्श्वभागीत म्हणते, तर ती आपली काही पद्धत आहे नाही, ठीक आहे मनाची। तर ह्या पोट्याने कवा लात मारण आणि याला खेदून देईल हे काही सांगता येत नाही। आणि म्हणून मग हे मी पहिले मोर्चा काढला पोट्याचा, 7-8 हजार 10,000 पोट्टे होते, मस्त मोर्चा झाला। मग 6 दिवस कलेक्टरच्या समोर ऑफिससमोर धरणे आंदोलन घेऊन बसलो, तरी सरकार ऐकायला तयार नव्हतं। आणि त्याच्यानंतर मग म्या का केलं, मी आलो माझ्या अवकाशीवर, मग आपलं जशाच तसं उत्तर राहते, व्यवस्था ऐकली नाही तर मग आपली आंदोलन करायची वेगळी पद्धत आहे। मग मी तिथं का केलं, म्या मस्त दुकानं ठाटली 3, मोदी चायवाला, आणि तिथं मोदीचाच फोटो चाय इकताना लावला, मस्त मोठं, ठीक आहे, ते कार्टून घेतलं लावलं। इकडं देवाभाऊचा फोटो लावला, रिकाम टेकडा चिवडा शेंकर, बाजूले अजित भाऊचा फोटो लावला आणि तिथं लिहिलं बेरोजगार पकोडेवाला। 3 दुकानं, सिलेंडर, भजे गिजे बॉम्ब सालेले दुकान लावलं, आणि तारीख होती 1 ऑक्टोबर, आंदोलन चालू केलं। तुम्हाला सांगतो या भारतातले वंदे न्यूज चॅनल आले कव्हर करायला, BBCनं कव्हर केलं, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननं, आणि जे व्हिडिओ व्हायरल झाले तर तुम्हाला सांगतो माझ्या आंदोलनाची परमिशन संपली होती, आणि परमिशन संपली आणि मला रात्री 11:30 वाजता SP साहेबांना ऑफिसमध्ये बोलावलं।
कराली जी बोले वो आंदोलन की आपकी परमिशन खत्म हो गई, बोले वो परमिशन बोले खत्म हो गई, आंदोलन आप बंद करो बोले। तो सर जी बोला आंदोलन तो बंद नहीं होगा, तो परमिशन खत्म हो गई, बोले हमको एक्शन लेना पड़ेगा। बोला लो, आपके कानून में जो एक्शन है वो लो। नहीं बोले वो कार्टून लगाए, बोले वो तो भी हटाओ। बोले कल क्या प्रोग्राम है बोले आपका, क्योंकि हमारे मंत्री आ रहे बोले। तेव्हा गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, आणि ते गांधी जयंती होती 2 तारखेला, ते येणार होते। तो कुछ काले वाले झंडे दिखाएंगे क्या बोले, तो ये तो बता नहीं सकते बोला, लेकिन नहीं दिखाएंगे बोला सर। हम वहाँ 10-15 मिनट गांधी जी के पुतले के सामने खड़े रहेंगे, बापू कुटी जाने वाले हैं और प्रार्थना करने वाले हैं, बोला कि सबको सन्मति दे भगवान, इनको भी दे। तो हम कुछ रोड पर बैठने वाले नहीं, काले झंडे दिखाने वाले नहीं है बोला। तो वो कार्टून निकाल लो बोले। सर बोला कार्टून तो नहीं निकलेंगे, नहीं वो कार्टून से थोड़ा माहौल अलग बन रहा है बोले। तो सर बोला आपको ज़्यादा ही प्रेशर आ रहा है, तो आप टेंशन मत लो बोला, आपके कानून कायदे में जो है वो करो। ज़्यादा ही प्रेशर आया तो डब्बा ला लेने का, मेरे को उठा लेने का। तो सर बोला 40 लाख बच्चों का सवाल है और आपको आपकी जॉब का सवाल है, आपको ज़्यादा प्रेशराइज ऊपर से हो रहा होगा, तो आपके नियम में जो बैठता वो कीजिए बोला। तो त्याला वाटलं साल ह्या काही माघार घेणार नाही, लेकिन आंदोलन पीछे नहीं हटेगा बोला। ठीक है कराली जी बोले काले वाले झंडे मत दिखाना बोले। ठीक है सर बोला नहीं दिखाऊंगा। मग लगेच पुन्हा 15 मिनिटांनी कलेक्टरचा फोन आला। कलेक्टर बी ऑफिसमध्येच बसून होते रात्री 12 वाजता। इथून निघालो, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलो। कलेक्टर साहेब म्हणे हे कार्टून काढा म्हणे, तुमची परवानगी खतम झाली। म्हटलं सर जास्तच प्रेशर येऊन राहिलं का तुमच्या, जास्तच प्रेशर आलं, तुमची इज्जत ठेवतो म्हणलं साहेब, आणि कार्टून संध्याकाळी काढतो, तुम्हाला फोटो पाठवून देतो आणि सकाळी त्याने लावून टाकीन म्हणलं। तो असं सांगा त्या संध्याकाळी साधे काढले होते यायनं आणि सकाळी पुन्हा लावले। कलेक्टर म्हणे पहा म्हणे आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही ना। म्हणलं सर 40 लाख पोरं महाराष्ट्रात अभ्यास करते स्पर्धा परीक्षेचा, त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि हे माघार होणार नाही। तुम्ही म्हणता तर संध्याकाळी मी काढतो, आजच्या रात्रभर, सकाळी लागत का नाही याची गॅरंटी नाही। बस सकाळी पोट्याला सांगून दिलं लवकर ये जा। पोट्टे आले, कार्टून मार्टून लावले आणि बस मी पुतळ्याले हार टाकायला गेलो। तर हार टाकायला गेलो तर वर्धेच्या शहर PIनं माझे कार्टून फाडणं चालू केलं। जसं मला दिसलं तसं धावत आलो मी त्याच्या अंगावर PIच्या। म्हणलं तुले कारभार कोणा सांगितलं माझ्या आंदोलनाला हात लावाले, जे फिरलो त्याच्यावर बसाव्या पोट्ट्या म्हणलं भोकात गेलं का बसायचं तिकडं रोडवर जे पोट्ट्याने गेले बसून रोड। आता म्हणलं देवेंद्र फडणवीसनी इथे उद्या नाही त्याच्या गाडीसोबत झोपलो तर मी बी कराय मास्तर नाही, येऊ द्या म्हणलं। तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस पुतळ्यावर हार टाकायला येणार होता, त्यांना पलटी मारली। आणि देवेंद्र फडणवीस कोण्या रस्त्यानं गेला तर ज्या रस्त्याचं उद्घाटन झालं नाही त्याच्यावर माती टाकून होती, अर्ध्या तासात माती हटवली आणि तिकडून पलटी मारून सीधा बापू कुटीत गेला आणि तिकडल्या तिकडून उठून पळाला, पण माया आंदोलनापाशी आला। तर आंदोलन असं टीट फॉर टॅट पाहिजे का, त्याची असं आग झाली पाहिजे का, सालं कुठंतरी वाटलं पाहिजे का हे। म्हणून का नाही मला गांधी जयंतीले 15 ऑगस्टले 26 जानेवारीले का नाही परवानगीच नाही देत साली। याले वाटते ह्या का करण का नाही, आणि मी कुठेही गेलो का त्याचा काही प्रॉब्लेम नाही, त्याला असं वाटते का मी साला अर्बन नक्सल आहे का। आता त्यानं कायदाच आणला आहे, नाव दिलं साल्यानं विशेष जनसुरक्षा कायदा, घंटे जनसुरक्षा होणार। हां अरे जनसुरक्षा नावाचा कायदा कोण आणला होता, तर जनसुरक्षा नावाचा कायदा इंग्रजांनी आणला होता। त्याला पब्लिक सेफ्टी बिल म्हणे, ज्याच्या विरोधात या दिल्लीत ठीक आहे भारताच्या संसदेत भगतसिंगांना बॉम्ब फोडले होते।
हो असाच कायदा होता का तुम्ही आंदोलनं केले, सरकारच्या विरोधात बोलले तर तुम्हाला ते नक्सलाईट करत, असाच कायदा या देवेंद्र फडणवीसनं आणला आहे आणि तो पारित झाला आहे. तुम्ही विचार करा, त्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. तो जर कायदा उद्या जर तुम्ही कामगार लोकांना आंदोलन केलं तर तुम्ही अर्बन नक्षलवान, शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भावासाठी आंदोलन केलं तो अर्बन नक्षलवादी. मी तर आहेच, म्हणजे मी तर त्याच्या याच्यात लिस्टवरच आहे. इथं मी तुम्हाला सांगतो, इथं पोलीसवाले असं त्याचा काही दोष नाही बिचारायचा, आयबीची माणसं आली असं मागं बसली असं, इंटेलिजन्स ब्युरोची मायावर देखरेखच असते. ह्या कुठं चालला, का बोलणार आहे, ठीक आहे, कारण मी त्याच्या याच्यात नक्षल नाही, ठीक आहे. तर त्याले ते आपलेच लोक आहे, व्यवस्था काही बदलली नाही. इंग्रज आहे ना, आपलेच लोक 3000 इंग्रज होते, ठीक आहे, भारतात राज्य करणारे 3000 इंग्रज आहे ना, भारतातल्याच लोकायला घेतलं, हाफ पॅन्ट घालून दिले, पगार दिला, आंदोलन आपले लोक केले का, आपल्याला मारे आपलेच लोक. बरं आता आंदोलन करा, कोण कोण नव्हते तुम्हाला, आपलेच. त्याला माहीत आहे नाही पडणावलं ऑर्डर आल्यावर का आपली नोकरी जाते. व्यवस्था काही फार बदललेली नाही, म्हणून जे कायदे चांगले झाले ते वाचले पाहिजे. आणि हा कामगार कायदा इतका बदमाश आहे. आता तुम्हाला सांगतो, कामगार कायद्यात का तरतुदी आहे हे लक्षात घ्या, ठीक आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे कामगारासाठी का महिलांना मॅटर्नरी लिव्ह म्हणजे डिलिव्हरीसाठी पगारी सुट्ट्या 6 महिन्याच्या, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोव्हिजन करून ठेवली तुमच्यासाठी, ठीक आहे. कामगारासाठी कामाचे तास कमी केले, कारण तुम्हाला फॅमिलीने वेळ देता आला पाहिजे, ठीक आहे. कंपनीसोबत कुटुंब चालवता तुमची फॅमिली सदृढ झाली पाहिजे, विचारानं चांगली झाली पाहिजे, याच्यासाठी कामाचे तास कमी केले, तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. पण ह्या बदमाशाईनं पुन्हा मुक्या आणण्याच्या बाजूचे कायदे केले. आता हे कायदे कायसाठी केले हे मी सांगतो तुम्हाला. फॉरेनच्या कंपन्या भारतातल्या कंपन्यांनी इथं इन्व्हेस्ट केले पाहिजे, त्याला सांगायचं का, आपण तर कर्जबाजारी झालो. आता तुम्ही पाहिलं असं महाराष्ट्र कुठं पुढं चालला माहिती आहे का तुम्हाला. महाराष्ट्र GDP पुढं होता, हे ठीक आहे, हे तर भारतात पुढं होता सर्वात, यानं भ्रष्टाचारात पुढं नेला. मागच्या लगातार 3 वर्षात महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आहे. देवाभाऊ कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, विचारा देवाभाऊले. आणि भ्रष्टाचार कसा आहे तर जे कंपनी आहे तुम्हाला सांगतो, ठीक आहे, कोणती कंपनी आहे ते मेगा, हां मेगाच होईल ना, हां मेगा आहे, हे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, हे कंपनी जी आहे ह्या कंपनीले फायदा. आता मुंबईमध्ये एक बोगदा बांधायचा होता आणि एक रस्ता बांधायचा होता. ह्या रस्त्याची टोटल कॉस्ट 21,000 करोड रुपये होती. आता त्याच्यात 3,000 बिफोर कमी न टाकले निविदा एल&टीने डावलून. आता निविदेचा नियम आहे का, जो टेंडरची कॉस्ट कमी टाकत त्याला भेटेल असाच नियम आहे. ह्या चोट्यानं मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीले टेंडर दिलं 3,000 एल&टीपेक्षा महाग. काऊन दिलं माहीत आहे तुम्हाला. हे चोट्टी कंपनी आहे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जिनं 1,000 करोड रुपये बीजेपीले इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे दिले. 1,000 रुपये तू मला दे, तुले 3,000 करोड रुपये आमच्या सरकारी तिजोरीतले तुले देतो, टेन्शन घेऊ नको, तू बी खा, मले बी दे, त्याच्यातले 500 कोटी रुपये मले देऊ देतो. असा प्लॅन असं देवाभाऊचा. हे बरं झालं एल&टी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्ट त्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चरच्या उरावर बसलं, सरकारच्या उरावर बसलं, तेव्हा कुठे लेखायचं टेंडर कॅन्सल केले. इतके बदमाश लोक आहे. तुमचा टॅक्सचा पैसा आहे, ठीक आहे. आता कामगार कायद्यात हे एखादी कंपनी तुमचं जर PF फंड भरत नसाल, तुमचा कर्मचारी विमा आहे माहिती आहे का तुम्हाला. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. आमच्या तिथं हिंगणघाटवरून त्या परभणीकडं रेल्वेची लाईन गेली मध्ये, तिथं एक कंपनी काम करून राहिली होती, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रेल्वे रुळाचं काम टाकलं चालू होतं. तिथचा आमचा एक लोकल वर्कर पोरगा, लय गरीब बिचारा, तो पोरगा तिथं काम करून राहिला होता. त्या पोराले काम करता करता करंट लागला. करंट एवढा भयंकर लागला का त्याचे दोन्ही पाय निकामी झाले, त्याचे पाय कापा लागले, दोन्ही पाय कापा लागले.
दोन्ही पाय कापले त्याचे. दोन्ही पाय कापल्यावर त्या कंपनीनं त्याला पैसे किती दिले माहीत आहे का? 50,000 रुपये. अरे सालेव भीक देऊन राहिले. म्हणलं तो आयुष्यभरासाठी आता कुठंच कमवायला नाही जाऊ शकत. मग तो पूर्ण आला रडत रडत. त्याची आई आली. त्याची आई तुम्हाला सांगतो त्याची आई ॲबनॉर्मल आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या आईला समजत नाही. ठीक आहे, ते वेड्यासारखी करते. एक भाऊ आहे, तो भाऊ बी बिचारा असा साधा बोधा भोळा आहे. तो जेव्हा ते रडू रडू त्याचे पाय पाहिले म्या, इतकं वाईट वाटलं. ह्या कंपनीचा ॲड्रेस सांगायला बी तयार नाही कंपनी. पुण्यात गेलो. पुण्यात कंपनी खोदून काढली म्या. कंपनीत गेल्यावर मी तिथं त्याला विचारायला लागलो. त्याला ॲड्रेस दिले, 2-4 प्रश्न केले. माया रिपोर्ट झाल्यानं पोलीस स्टेशनला दिला. आम्हाला येऊन शिवीगाळ केली, अमकं केलं. मले तिच्या मग तिथून निघालो. त्याला म्हणलं जर तुम्ही याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर मी ते का करायचं ते पाहून घेईन. मग तिथून पोलीस स्टेशनला फोन केला तिच्या वकिलानं. त्या कंपनीच्या जे ऑफिस होतं तिथून मला पोलीसवाल्याचा फोन आला. तुम्ही म्हणे तिथं शिवीगाळ केली, अमकं केलं, ढमकं केलं. मी म्हणलं माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. त्या पोलीसवाल्याला म्हणलं तुमच्या कायद्यात जे होते ते करा. म्हणे पोलीस स्टेशनला या. म्हणलं पोलीस स्टेशनला यायला माझ्यापाशी वेळ नाही. सर असे कसे बोलतो तुम्ही? पोलीसवाल्याला बोलावलं की जात नाही. मला माहीत आहे याच्यात काहीच होत नाही. तिथं पोलीस स्टेशनला बी गेल्यावर 143ची नोटीस देते तो इंडियन पिनल कोडची. का याच्यानंतर असं काही करू नका. आता मला काही तर काढून माहीत आहे. म्हणून पोलीसवाल्याला झालं आहे म्हणलं का तुम्ही मला नोटीस पोस्टानं पाठवून द्या. संपला विषय. तुम्ही येऊन बी तिथं काय करणार आहे? ठीक आहे, काय अटक थोडीच होती. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही एखादं आंदोलन करा. आंदोलनाच्या परवानगीने तरी गेले तर पोलीसवाले म्हणते आंदोलन करू नका. ठीक आहे, तुम्ही आंदोलन करायला गेले, आडवं तिडवं काही झालं तुम्हाला म्हणते अटक करा. त्याने म्हणायचं करा. आंदोलन केलं, तीव्र झालं, एखादा मंत्र्याला आडवे झाले, काहीच नाही करत. तुम्हाला उचलते, पोलीस स्टेशनला नेते, 2 तास ठेवते, चहा पाणी पाजते, सोडून देते. एवढं का भ्यायचं आहे? तुम्ही का नाही खूप घेता. हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. असं फुकट नाही केलं. मरण तय हातावर घेतलं होतं तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. ठीक आहे, जर मराले भेले असते छत्रपती शिवाजी महाराज तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. तुम्ही सगळे लोक मराले घेता. का होईल मायावर केस लागली तर का करू? असंच आहे का नाही? आपल्या फॅमिलीचं का होईल? ते सगळे तुम्ही मेल्यावर आता उद्या इथून गेला आणि ॲक्सिडेंट झाला गेला याच्यातला एखादा, ते करते बरोबर. आणि माझ्या घरचे माय किती म्हणजे मी एवढा बोलतो का नाही, माझ्या बाप बोल म्हणते कमी बोलत झाले का, एवढं बोला लागते. आणि एकटंच आलं मी बापाने एकटाच आहे. ठीक आहे, कमी बोलत जा थोडंसा. लय बोलतो तू बोलतो का, तू वय का? म्हणलं बाबा तसंही डमडम करत मसनातच जायचा. आज नाही जाऊ उद्या जाऊ. इथं काही कोणी अमर गिमर व्हायला आला का बा अमर होणार आहे तुम्ही? आहे का असं कोणी? सगळ्याचं अंतिम ध्येय आहे मसनघाट. ठीक आहे, आज मरायचं उद्या मरू, नाही तर आज मरू, का प्रॉब्लेम आहे? पण चांगलं काम करून मरू ना. आणि हे तुम्हाला सांगतो, ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो भूषण गवळी साहेबांवर बूट फेकला. हे मनुवाद्याची औलाद आहे. हे छोटं म्हणते मी दलित आहे ज्यांना बूट फेकला. ते आडनाव किशोर सांगते, त्याचा आडनाव तिवारी आहे. तिवारी माणूस अस्पृश्यच आहे. बापरे, दलित केव्हापासून झाले? भारतातले बंदे तिवारी कराव का? आता तुम्हाला सांगतो तो दलित आहे म्हणते, पण मी माझं सर्टिफिकेट दाखवत नाही. ह्या सेम त्या दाढीवाल्याचा सोबती होईल जो म्हणते मी ग्रॅज्युएट आहे पण मी डिग्री दाखवत नाही. सालं म्या डिग्री दाखवली शेवटी, पण तो काही दाखवायला तयार नाही. बरं, डिग्री झाल्याचे अशा विषयात आहे का जो विषय भारतात एका युनिव्हर्सिटीत नाही? हा, तो विषय नाही आहे. ज्या विषयात त्याची डिग्री आहे तो विषय कोणाच युनिव्हर्सिटीला नाही. बरं, त्या डिग्रीच्या युनिव्हर्सिटीच्या त्या युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकलं आहे. साले कॉपी करते तर पाहून तर करा. म्हणजे साले एवढे अडफड का तुम्ही युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं लिहून राहिले आणि डिग्रीवर तारीख रविवारची आहे. बरं, आता हे तर सोडा. एका BJPच्या आमदारापाशी डिग्री आहे आणि त्याची डिग्री आहे महिला कॉलेजमधून. अरे साल, मग यायले पॅन्ट काढून मी चेक करा लागते का असा विषय कोणाची?
मी काय खोटं नाही, खोटं बोलून राहिलो काय? ऑन रेकॉर्ड आहे, हे लाईव्ह चालू आहे. म्हणजे साला यायचं का?